माझा डिप्लोमा 2017ला कंप्लीट झाला। मी पोरांची ट्रेड बघायचो, पण मी स्वतः काही ऑप्शनमध्ये गेलो नाही। पण माझ्या मित्राचा ऑप्शनमध्ये जवळपास 40,000चा लॉस झाला। मग मी ते बघून घाबरलो। मी घरी आलो, त्याला फोन केला, अरे तुला झोप लागते घरी? म्हटलं तू एवढा, माझी फी भरली मी, त्यानं भरली, म्हटलं तुला घरच्यांनी एवढी फी दिली, तू 40,000 घालून बसला। परत घरी आलो, मला झोप लागा ना, त्याला फोन केला रात्री, त्याला झोप लागा ना, तो म्हणे मला नाही लागत ते झोप। मग परत कॉलेजला गेलो आम्ही, त्यानं परत ट्रेड घातला, परत 15,000चा लॉस केला। अरे त्याला म्हटलं अरे गप, आता काला पंचायत करतो त्याच्यात, तरी तो ऐकत नव्हता। ते झालं, मी परत ऑप्शनचं त्याला म्हटलं तू न घेऊ, मी तर काहीच केलं नाही। मग नंतर परत विषय सोडून दिला। मग नंतर डिप्लोमा झाला। डिप्लोमानंतर म्हटलं आपल्याला आता धंदा करायचा आहे, काय करावा, तर काहीच समजेना। शेती आहे, शेती बंधू सांभाळतो, सगळे द्राक्ष बागायतदार तसं, मी शेतात पाय नाही देत। मग म्हटलं बंधूला, म्हटलं मला धंदा करायचा, काहीतरी करीन। डिप्लोमा झाला, म्हटलं आता आपण गावावर मिल टाकू। मग गिरण्या टाकल्या, पिठाच्या गिरण्या वगैरे टाकल्या। पण मी माझे 500 रुपये कमायले, मी माझे स्वतःची कमवत, माझी ही स्ट्रॅटेजी, फक्त काहीच नाही करत, माझे 500 रुपये कमवले मी। ते झालं, 5 वर्ष गिरणी चालवली। पण मग 5 वर्षात परत 2019-20मध्ये कोरोना आला। लॉकडाऊनमध्ये सगळे अत्यावश्यकमध्ये असल्यामुळे मला ती अत्यावश्यकमध्ये मला गिरणी चालवावं लागली। सरपंच म्हणायचा गिरणी चालू ठेव, गावात 2च गिरण्या आहे, तर बाजूचे 5 गाव होते आमचे, त्या 5 गावांची दळणं माझ्याकडे पेंडिंग पडायचे। म्हटलं काय करावं आता, काय समजाना। 4-4 वाजेपर्यंत मी एकटा गिरणी उभं राहायचो। त्याच्यानंतर एक मुलगा घेतला कामाला, त्याला बी ठेवलं, त्याला म्हटलं मी निडून हलायचं नाही, काही कर, पण हे 4-4 वाजेपर्यंत आपण यांचे दळण काढून द्यायचे। तर एक आजी आणि आजोबा आले, वावी ठुशी गाव आहे, तिथून आले। ते म्हणे दादा मला काहीच नाही, पीठ नाही दळायला, तुम्हाला काहीतरी दळून दे। मला त्यांची क्यू आली, म्हटलं देतो, लगेच देतो। एवढे जवळपास माझ्याकडं 30 ते 40 दळणं पेंडिंग असताना मी त्या आजीचं दळण रात्री 12 वाजता काढून दिलं। त्याच्यानंतर मम्मीला कोरोना झाला, मला कोरोना झाला, भावाला कोरोना झाला। मग आम्ही एवढे क्वारंटाईन झालो। आमचा जो माझा धंदा आहे शेतीचं चालत होती, पण तर काय करावं, माझं डोकं बंद पडलं। मम्मीला ॲडमिट केलं, मम्मीचं सिरियस झाली तब्येत, ते सगळे घरी आले। पण माझी तब्येत इतकी सिरियस झाली का मी 1.5 महिना हॉस्पिटलला होतो। सगळ्यात लास्टचा पेशंट गावात मीच होतो। माझ्या समोरच्या घरच्यानं तर माझे स्टेटस ठेवले होते, हा गेला म्हणून, हा गेला नाही, हे सत्य आहे सावळा। त्याच्यानंतर म्हटलं आपण आता आपल्याला द्यावानं, लोकांची करोडीची प्रॉपर्टी असताना कुठंतरी पुण्य म्हणा का मी जगलो। आणि माझा स्कोअर 25च्या वर निघून गेला होता। मी अक्षरशः घरी 2 महिने बेडवर पडेल होतो, चालता येईना, बारीक झालो होतो। पण त्याच्यानंतर परत थोडा स्टॉप झाला, तर तो गिरणीचा धंदा बंद पडला, काय करायचं। मग 5-6 महिने ते झालं। त्याच्यानंतर एक आमच्या इकडे निफाड साईडला आणि पिंपळा रोडला आहे ना, माखनलाल नावाचं हॉटेल चालू झालं। तर त्या हॉटेलची, तिला जो मालक होता त्याचं अजून एक नाव नॉनव्हेजचं हॉटेल आहे। तर त्या माणसाचं नाव आधीच मोठं। तो हॉटेलमध्ये तुम्ही जसे कमोडिटीमधले बादशाह आहे, तसा तो त्या हॉटेलमध्ये बादशाह आहे, त्याच्यासमोर कोणीच टिकत नाही। मग माझे पप्पा आणि ते एका बैठकीत बसायचे। म्हणजे पप्पा वारले 2018मध्ये, पण मग त्यांना म्हटलं मला तुमच्या इथं माझी पानटपरी टाकू द्या। मग मी पानटपरी टाकली। त्याच्यानंतर पानं चांगली, माझे रोजचे पानं आता तिथं 500-600 पानं जात्या। पण आता मला इकडे यायचं होतं। मी तुमचा डिसेंबरमध्ये इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितला, मी अजित सरांना फोन केला, अजित सर मला यायचं आहे क्लासला, पण का असाच एक महिना निघून गेला, पण दुकानची ॲडजस्टमेंट कशी करायची। मग बंधूला म्हटलं तू शेतीचं काम थांबव, आणि बंधू सह्याद्री फार्म म्हणून कंपनी तिकडे जॉबला आहे, मग तिकडे 4 दिवस सुट्टी टाकली, आता तो दुकानावर थांबेले आणि मी इकडे आलेलो आहे। तुम्हाला सगळ्यांनी एक सांगतो, सरांचा कोर्स म्हणजे ना असा आहे का, ज्याला म्हणजे इतका हा कोर्स अवघड बी आहे आणि सोप्पं बी आहे। अवघड थायच, पण सरांनी इतकं त्याला सोप्पं करून ठेवलं आहे का खटक्या बोट जागेवर पलटी।
असं एवढंच सांगतो. धन्यवाद.